याचा अर्थ असा आहे की चाचणी बिघडली तर लाडू बिघडतात, तशी बुद्धी बिघडली तर परमार्थ बिघडतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, 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 बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशी राजे सकळ सिद्धी, आय आय एकाच राजे सकळ सिद्धी, एकाच राजे सकळ सिद्धी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. सकळ सिद्धी एका सकळ राजे सकळ सिद्धी, एका सकळ सिद्धी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे चिंता. कारण शास्त्राचं प्रमाण चुकलं की परमार्थ चुकतो. आम्ही काय करतो, थोडस कमीपणा झाला की गोळा भाव, कुठेही जमत नसतो. आहा, एकदा काय झालं की भगवान शंकराला विष्णूची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि भगवान विष्णूनी भगवान शंकराची कार्तिकी पौर्णिमेला, कालची पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या दिवशी 1000 कमळांनी पूजा करायचं ठरवलं. हरिसे सहस्रम कमल बली माधाय पदयोर. काय केलं, 1000 कमळांनी भगवान शंकराची पूजा करायची. भगवान विष्णूंनी संकल्प केला आणि 1000 कमळ मोजून आणले. पार्वत आपलं लक्ष्मीला बरोबर घेतलं, गरुडावर बसून 1000 कमळांची बरोबरी घेतली आणि कुठे आले, वैकुंठातून कैलासामध्ये आले. सुंदर कार्तिकी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, त्या दिवशी त्रिपुरासूर नावाचा राक्षस भगवान शंकरांनी मारलेला आहे आणि त्या दिवशी देव आपण गंगेमध्ये दिवे सोडतो. इतकी सुंदर त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराची पूजा. 1000 कमलाने हरिस्ते सहस्रम कमल बलिमाधाय पदयो. किती 1000 कमळ आहेत आणि पण मोजायला गेले, मोजले नाही. पण जेव्हा 1000 नावं घेऊ लागले, यदे कोणे तस्मिन, काय झालं, यदे कोणे तस्मिन, एक कमी पडलं.